हाय हॅलो नमस्कार, मी सुजाताच डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। उन्हाळा सुरू झाला आहे आणि नाचणी म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे किती जीवनसत्व असतात त्याच्यामध्ये। तर अशाच या नाचणीपासून आज आपण जाळीदार असे घावणे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। तर मी इथे नाचणीचं घावण बनवण्यासाठी जे नाचणीचं पीठ होतं ते घेतलेलं आहे 1 कप। त्यानंतर आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे। याच्यामध्ये थोडासा मोठा चमचा आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त घेतलेला आहे रवा। तर मोठ्या चमच्याने 2 चमचे रवा घेतलेला आहे। मिरची, जिरा आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। थोडंसं आलंही घातलेलं आहे याच्यामध्ये। तर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरची घालू शकता, नाहीतरी नुसतं तुम्हाला जर मिठाचं बनवायचं असेल तर फक्त मीठ घालून जिरं घालून जरी नाचणीचं घावण बनवलं तर खूप छान लागते टेस्ट याची। आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे बेटर। पाणी घालून आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे। थोडीशी आंबट चव येण्यासाठी मी 2 चमचे दही देखील ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। खूप छान टेस्ट येते आणि सुद्धा। तर थोडंसं हे पीठ करताना पातळच करून घ्यायचं, मग जाळी अगदी व्यवस्थित सुटते। आपण याच्यामध्ये थोडासा रवा घातलेला आहे त्यामुळे फुलाला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण हे सर्व मिक्स करून एक 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। त्याच्यानंतर बघा हे पाणी वरती आलेलं थोडंसं। तर हे अजून एकदम मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। तवाही गरम झालेला आहे आपल्या इथं। तर मी तव्याला थोडंसं तेल लावून घेते आणि त्याच्यानंतर हे आपण जे नाचणीची घावणे आहेत ते बनवणार आहोत।
अशा प्रकारे सर्व नाचणीची घावणे माझी तयार करून झालेली आहेत। जाळीही किती छान सुटलेली आहे बघा, अगदी मऊ लुसलुशीत अशी जी आपली नाचणीची घावणे आहेत ते तयार झालेले आहेत। मस्तच, दिसायलाही मस्त आहेत आणि टेस्टलाही खूप मस्त आहेत। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। बनवत असाल तर तुम्ही कशी बनवता तेही नक्की सांगा। तर हे तुम्ही टॅमॅटो सॉस बरोबर, लोणचं वगैरे याच्याबरोबर खाऊ शकता। तर मस्तच झालेले आहेत नाचणीची घावणे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी बनवलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत आपण एकदा भेटू, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।